रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काय नाही, मी असं एक मांडलंय की मराठा समाजाचं संरक्षण करण्यासाठी एकनाथ शिंदे आहेत, शरद पवार आहेत, अजित पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आहेत. पण ओबीसीचं आरक्षण करण्यासाठी कोणीच नाही आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने असं ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करायचं असा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामध्ये हेही मी असं ओबीसीना म्हणालो की यावेळेस तुम्ही तुमची मतं तुम्हालाच दिली पाहिजेत, ओबीसीलाच दिली पाहिजेत, इतर कोणाला देता कामा नये. राज्यात 2 आमदारांना हल्ले झाले, काय परिस्थिती आहे? नाही, म्हणूनच मी म्हणालो की ही जर यात्रा आम्ही काढली नसती तर कदाचित इथे दंगल घडली असती. या यात्रेमुळे आम्ही असणारं वातावरण पूर्णपणे निवळलेलं आहे आणि आरक्षणाच्या संदर्भातलं भूमिका मांडलेली आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यामधला आलेला मतभेद हे राजकीय मतभेद आहे, त्याला सामाजिक मतभेद होऊ देऊ नका, हे जे आम्ही आवाहन करत आलोय. आम्ही असं म्हणतोय बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याला यश आले असं आम्ही बघतोय.